हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, त्यांचे मीनिंग्स, मराठीमध्ये मीनिंग्स बघूया आणि सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे त्या वर्डला ते सुद्धा बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, ज्याच्यामध्ये आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे. चार ऑप्शनमधून आपल्याला करेक्ट स्पेलिंग कोणती आहे ते बघायची आहे आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला, तो आहे मिटिगेट. मिटिगेटचं मीनिंग आहे मेक लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल. म्हणजेच काय करणे, कमी करणे किंवा सौम्य करणे असा मराठीमध्ये अर्थ होतो मिटिगेटचा. सो मिटिगेट म्हणजे काय होतं मराठीमध्ये, कमी करणे, हलके करणे आणि सौम्य करणे. ओके. सिनोनिम्स आहेत एलिव्हिएट, लेसन आणि ईज, आणि अँटोनिम्स आहेत वर्सन आणि ॲग्रावेट. परत एकदा बघूया आपण काय होतं मिटिगेट म्हणजे. मिटिगेटचं मीनिंग आहे मेक लेस सिव्हिअर, सिरियस ऑर पेनफुल, आणि जसं मराठीमध्ये मीनिंग होतं कमी करणे, हलके करणे किंवा सौम्य करणे. सिनोनिम्स आहेत एलिव्हिएट, लेसन आणि ईज, आणि अँटोनिम्स आहेत वर्सन आणि ॲग्रावेट. आता सेंटेन्समध्ये बघूया मिटिगेटला कसं यूज करण्यात आलेलं आहे. द डॉक्टर गेव मेडिसिन टू मिटिगेट द पेशंट्स पेन. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, डॉक्टरांनी रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी औषध दिले. ओके. इथे मिटिगेट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे कमी केले म्हणून. तर सेंटेन्स परत एकदा तुम्हाला सांगते अर्थ काय आहे. द डॉक्टर गेव मेडिसिन टू मिटिगेट द पेशंट्स पेन. म्हणजेच डॉक्टरांनी रुग्णांच्या, पेशंट म्हणजे रुग्ण, डॉक्टरांनी रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी औषध दिले, असा सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये. नेक्स्ट आहे जेनरस. ओके. जेनरस हा वर्ड खूपदा झालेला आहे आणि सगळ्यांना माहिती असायला पाहिजे जेनरस म्हणजे काय होते. तर जेनरस म्हणजे होतं एक उदार आहे किंवा थोर मनाचा व्यक्ती आहे जो निस्वार्थी आहे, त्याला म्हटलं जातं जेनरस. परत एकदा बघून घेऊया आपण मीनिंग काय होतं इंग्लिशमध्ये जेनरसचं. शोईंग अ रेडीनेस टू गिव्ह मोर ऑफ समथिंग दॅन इज नेसेसरी. म्हणजे जो काय आहे निस्वार्थी आहे, निस्वार्थी मनाने कोणाची पण मदत करतो, त्याला म्हटलं जातं, जो की उदार मनाचा आहे त्याला म्हटलं जातं जेनरस. ओके. जेनरस म्हणजे काय होतं मग मराठीमध्ये, उदार, थोर मनाचा, सढळ आणि निस्वार्थी. सिनोनिम्स आहेत काइंड, चॅरिटेबल आणि गिव्हिंग, आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश आणि ग्रीडी. सेंटेन्स मध्ये बघूया जेनरसला कसं यूज केलेलं आहे. शी इज नोन फॉर हर जेनरस डोनेशन्स. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो ती तिच्या उदार देणग्यांसाठी ओळखली जाते. ओके. काय सेंटेन्सचा अर्थ, शी इज नोन फॉर हर जेनरस डोनेशन म्हणजे ती तिच्या उदार देणगींसाठी ओळखली जाते. जेनरस म्हणजे होतं शोईंग अ रेडीनेस टू गिव्ह मोर ऑफ समथिंग दॅन इज नेसेसरी. म्हणजे जो उदार आहे, थोर मनाचा आहे, सढळ आहे आणि निस्वार्थी आहे, त्याला म्हटलं जातं जेनरस. म्हणजे सिनोनिम काय आहे त्याचे, काइंड, चॅरिटेबल आणि गिव्हिंग, आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश आणि ग्रीडी. नेक्स्ट वर्ड आहे एमिनंट. एमिनंटचं काय आहे मीनिंग. सो इमिनंटचे सिनोनिम दिले आहे, अँटोनिम्स दिले आहे. ओके. इमिनंट म्हणजे काय होतं, तर जो काय आहे फेमस आहे, रिनाउंड आहे आणि डिस्टिंग्विश आहे. म्हणजे जो काय आहे नामवंत आहे, नामांकित आहे, त्याला काय म्हटलं जातं, इमिनंट असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं इमिनंटचा अर्थ, विख्यात, नामवंत, नामांकित, उच्च पदस्थ आणि उच्च दर्जाचा. तर काय आहे इमिनंट म्हणजे मराठीमध्ये अर्थ काय होतो इमिनंटचा, विख्यात, नामवंत, नामांकित, उच्च पदस्थ आणि उच्च दर्जाचा. सिनोनिम्स आहेत फेमस, रिनाउंड आणि डिस्टिंग्विश, आणि अँटोनिम्स आहेत अननोन आणि ऑर्डिनरी. ओके. सेंटेन्स बघूया आता. डॉक्टर कलाम वॉज अन एमिनंट सायंटिस्ट. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ आहे डॉक्टर कलाम हे एक प्रख्यात शास्त्रज्ञ होते. तर इमिनंट म्हणजे आणखी काय होतं, तर प्रख्यात. ओके. इमिनंटचा आणखी काय अर्थ होतो, प्रख्यात म्हणून. तर परत एकदा सांगते, डॉक्टर कलाम वॉज अन इमिनंट सायंटिस्ट म्हणजे होतं डॉक्टर कलाम हे एक प्रख्यात शास्त्रज्ञ होते.
नेक्स्ट आहे हॉस्टाईल, HOSTILE, हॉस्टाईल. हॉस्टाईलचं मिनिंग आहे अनफ्रेंडली ऑर अँटॅगोनिस्टिक. अनफ्रेंडली ऑर अँटॅगोनिस्टिक म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर जो काय आहे विरोधी आहे, विपक्षी आहे किंवा ज्याच्यामध्ये वैरभाव आहे त्याला म्हटलं जातं हॉस्टाईल. सो हॉस्टाईल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, विरोधी, विपक्षी किंवा शत्रुत्व करणारा किंवा वैरभाव असणारा, त्याला काय म्हटलं जातं, हॉस्टाईल असं म्हटलं जातं. सिनोनिम्स आहेत अग्रेसिव्ह आणि अनफ्रेंडली, आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडली आणि काय. सेंटेन्स बघूया. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे हॉस्टाईलला. हिज हॉस्टाईल बिहेवियर सरप्राइज्ड एव्हरीवन. सो मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ काय होतो, त्याच्या विरोधी वागण्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. ओके. हिज हॉस्टाईल बिहेवियर सरप्राइज्ड एव्हरीवन म्हणजे त्याच्या विरोधी वागण्याने सर्वांना आश्चर्य वाटले. परत एकदा बघूया हॉस्टाईल म्हणजे काय होतं. हॉस्टाईल म्हणजे आहे अनफ्रेंडली ऑर अँटॅगोनिस्टिक, म्हणजेच काय आहे विरोधी, विपक्षी, शत्रुत्व करणारा, वैरभाव असणारा. सिनोनिम्स आहेत अग्रेसिव्ह आणि अनफ्रेंडली, आणि अँटोनिम्स आहेत फ्रेंडली आणि काय. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे फॅटलिस्ट. ओके. फॅटलिस्ट म्हणजे काय होतं, जो काय आहे दैववादी आहे, जो नशिबावर विश्वास ठेवतो, त्याला काय म्हटलं जातं, फॅटलिस्ट असं म्हटलं जातं. परत एकदा बघूया फॅटलिस्ट म्हणजे काय, वन हू बिलीव्स दॅट ऑल इव्हेंट्स आर प्रीडिटरमाइंड अँड इनइव्हिटेबल, त्याला म्हटलं जातं फॅटलिस्ट. ओके. फॅटलिस्ट म्हणजे काय आहे तर मराठीमध्ये दैववादी, जो काय करतो, नशिबावर विश्वास ठेवतो. नशिबावर विश्वास ठेवणारी व्यक्ती जी असते त्याला म्हटलं जातं फॅटलिस्ट. नेक्स्ट आहे पॉलिग्लॉट. पॉलिग्लॉट म्हणजे काय आहे, अ पर्सन हू नोज अँड युजेस सेव्हरल लँग्वेजेस. तर जो ज्याचं काय आहे प्रभुत्व आहे कशावर, खूप साऱ्या लँग्वेजेसवर, जो खूप साऱ्या लँग्वेजेस, खूप साऱ्या भाषा ज्यांना माहिती आहे आणि जो यूज करतो खूप साऱ्या लँग्वेजेस आणि खूप साऱ्या भाषा, त्याला काय म्हटलं जातं, पॉलिग्लॉट असं म्हटलं जातं. सो पॉलिग्लॉट म्हणजे काय होतं मराठीमध्ये, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती. ओके. ज्याला बऱ्याच साऱ्या भाषा बोलता येतात आणि बऱ्याच साऱ्या भाषा तो जाणून आहे, त्याला म्हटलं जातं पॉलिग्लॉट. ओके. नेक्स्ट आहे मिसस्पेल्ड वर्ड. सो आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे. करेक्ट स्पेलिंग आणि आजची फर्स्ट स्पेलिंग आहे ती आहे विकिपीडिया. विकिपीडियाची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, WIKIPEDIA. ओके. विकिपीडियाची ही करेक्ट स्पेलिंग आहे. आणि विकिपीडिया म्हणजे काय होतं, मुक्त ज्ञानकोश. मुक्त ज्ञानकोश, त्याला म्हटलं जातं विकिपीडिया. ओके. नेक्स्ट आहे थ्रेशोल्ड. थ्रेशोल्डची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, THRESHOLD. आणि थ्रेशोल्ड म्हणजे काय होतं, आरंभ, सुरुवात. ओके. थ्रेशोल्ड म्हणजे काय होतं तर उंबरठा, सुरुवात आणि आरंभ म्हणजे होतं थ्रेशोल्ड. THRESHOLD ही करेक्ट स्पेलिंग आहे थ्रेशोल्डची. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ऑन द बॉल. ऑन द बॉलचं मिनिंग आहे टू बी अलर्ट, इफिशियंट अँड रेडी टू टेक ऍक्शन. म्हणजे जो काय आहे सतर्क आहे, जागरूक आहे, त्याला म्हटलं जातं ऑन द बॉल. तिथे यूज केलं जातं ऑन द बॉल. सो ऑन द बॉलचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे, अत्यंत सतर्क राहणे किंवा जागरूक असणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी तयार असणे, त्याला म्हटलं जातं ऑन द बॉल. तर ऑन द बॉलचं मिनिंग काय आहे, अत्यंत सतर्क राहणे, जागरूक असणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी तयार असणे. म्हणजेच टू बी अलर्ट, इफिशियंट अँड रेडी टू टेक ऍक्शन.
नेक्स्ट आहे कॉट मी ऑफ गार्ड. कॉट मी ऑफ गार्डचं मिनिंग आहे टू सरप्राईज समवन इन अ अनएक्सपेक्टेड वे, युजली निगेटिव्हली. ओके, तर कोणाला आपण काय करणे, अनपेक्षितपणे धक्का बसणे, आणि ते पण कशाने, निगेटिव्हली. ओके, धक्का हा निगेटिव्हलीच बसतो, तर काय होणे, आश्चर्याचा धक्का बसणे, त्याला म्हटलं जातं कॉट मी ऑफ गार्ड. तर मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, अनपेक्षितपणे धक्का बसणे किंवा अचानक पकडणे किंवा आश्चर्यचकित करणे. तर कॉट मी ऑफ गार्ड म्हणजे काय होतं, टू सरप्राईज समवन इन अन अनएक्सपेक्टेड वे, युजली निगेटिव्हली. म्हणजेच काय होतं, तर अनपेक्षितपणे धक्का बसणे किंवा अचानक पकडणे किंवा आश्चर्यचकित करणे. ओके, सो हे आहेत आपल्या इडियम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण बघितलेले आहे. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये आपण 2 वर्ड बघितलेले, ज्यामध्ये होता थ्रेशोल्ड आणि विकिपीडिया. मिनिंग्स परत एकदा तुम्ही वोकॅब्युलरीचे वाचून घ्या, त्याचे सिनोनिम्स अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या, जे मी मराठीमध्ये सांगितले आहे मिनिंग ते परत तुम्ही नोट डाऊन सुद्धा करत चला आणि यूज करत चला. सेंटेन्सेसमध्ये जे वर्ड्स आहेत ते जे ऑलरेडी इथे युजेस दिलेला आहे सेंटेन्समध्ये ते सुद्धा वाचा. मी त्याच्या मराठीमध्ये मिनिंग सुद्धा सांगितलेले आहे. परत तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.